This is part 2 chapter 6 linear programming. तर ह्या ठिकाणी आपण एक्सरसाइज 6.2 पाहतोय. इट इज अ सेकंड एक्झाम्पल. ओके, फर्स्ट एक्झाम्पल थोडं बेसिक झालेलं आहे. सो नाउ वी आर गोइंग टू टेक 6.2 सेकंड एक्झाम्पल. सो तर ह्या ठिकाणी मुलांनो, तर सेकंड एक्झाम्पलमध्ये मॅक्झिमाइज झेड इक्वल टू 4x + 6y सब्जेक्ट टू असे त्यांनी आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. ओके, इट इज अ कन्स्टंट इक्वेशन 3x + 2y <= 12 आणि x + y > 4 हे असे दोन इक्वेशन्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ह्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या इक्वेशन्सचे लाईन्स ड्रॉ करावतील आणि ह्या चार्टनुसार याचे इंटरसेप्ट्स आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या इक्वेशन्स काय दिले त्यांनी आपल्याला. सो व्हॉट विल 3x + 2y <= व्हॉट विल हिअर 12 and second is that x + y > 4. okay, so दोन इक्वेशन्स आपल्याकडे आहेत. so what is the equation of line? first one 3x + 2y = 12 आणि सेकंड इक्वेशन आहे x + y = 4. आता तुम्हाला इंटरसेप्ट ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागतील. मग आता इंटरसेप्ट कॅल्क्युलेट कसं करणार? मग इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला 1 by 1 ह्याचे इक्वेशन्स पॅरलली साईडला घ्यावं लागेल. सो व्हॉट विल फर्स्ट वन 3x + 2y = 12 हे इक्वेशन दिलेलं आहे. ओके, तर मुलांनो ह्या ठिकाणी आपल्याला वायची किंवा एक्स इंटरसेप्ट काढण्यासाठी वायची व्हॅल्यू 0 कन्सिडर करा. सो व्हॉट विल हिअर पुट y = 0. सो व्हॉट विल हिअर 3x + 2 × y व्हॉट विल हिअर 0. वायची व्हॅल्यू किती मुलांनो ह्या ठिकाणी 0 आपण कन्सिडर केलेली आहे. सो नेक्स्ट स्टेप काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. सो 12. सो x = 12/3. सो व्हॉट इज द वाय इंटरसेप्ट काय असेल आपल्याकडे x = 4. मग इंटरसेप्ट किती असेल आपल्याकडे ह्या इक्वेशनचं x = 4. आता वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. तर वाय काय इंटरसेप्ट काढण्यासाठी एक्सची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करतो. ओके, सो व्हॉट विल पुट x = 0. सो पुट द इक्वेशन हिअर. सो 3 × 0 0. इट इज 2y = 12. सो y = 12/2. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y इज 6. व्हॅल्यू ऑफ y इज 6. मग ह्या ठिकाणी वाय इंटरसेप्ट काय असेल मुलांनो 6 असेल. आता ह्या ठिकाणी कन्स्टंट टाईप कोणता आहे? सो ग्रेटर दॅन नंबरकडे ग्रेटर दॅन आहे. तर ह्या मुवमेंटला आपला जो रिजन असेल तो काय असेल मुलांनो ओरिजिन साईडकडे असेल. काय असेल? ओरिजिन साईड. ओके, ओरिजिन साईड इट इज अ रिजन ऑफ. ओके, डन. सेकंड इक्वेशन आहे x + y = 4. सो ह्या ठिकाणी चला मुलांनो पाहू आपण ह्या ठिकाणी इट इज x + y = 4. तर एक्स वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर एक्स इंटरसेप्ट काढण्यासाठी वायची व्हॅल्यू कन्सिडर काय करा ह्या ठिकाणी 0. सो व्हॉट विल x + 0 = 4 मीन्स दॅट x = काय असेल 4. आणि त्याचप्रमाणे ह्याच इक्वेशनमध्ये आपल्याला वायचं इंटरसेप्ट काढायचं आहे. वाय इंटरसेप्ट काढण्यासाठी एक्सची व्हॅल्यू कन्सिडर काय करा आपण 0. सो 0 + y = 4 इट मीन्स दॅट y = व्हॉट 4. तर ह्या ठिकाणी आपल्याला असे दोन इंटरसेप्ट मिळतात. कोणते इंटरसेप्ट असतील? y = 4 अँड ऑल्सो x = 4 ॲज वेल एज y = 4 असे दोन इंटरसेप्ट आपल्याला ह्या ठिकाणी मिळतील. मग पुन्हा वन सेकंड काय करायचं आहे? कन्स्टंट टाईप कोणता आहे? ग्रेटर दॅन. ओके, मीन्स नॉट ओरिजिन. म्हणजे फिजिबल रिजन जो आहे तो आपल्याला विदाऊट ओरिजिन असं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग चला आता हे दोन कॉर्डिनेटचा वापर करून आपण ह्या ठिकाणी ग्राफच्या माध्यमातून लाईन्स आणि शेडेड रिजन ड्रॉ करू. ओके, हे फर्स्ट एक्झाम्पलचं शेडेड रिजन आपण मगाशी पाहिलेलं होतं. सो इट इज अ सेकंड एक्झाम्पल. ओके, सो फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे इंटरसेप्ट्स काय आहेत? फर्स्ट लाईनचं इक्वेशन ऑफ लाईनचे इंटरसेप्ट्स x = 4 आणि y = 6. ओके, मग x = 4 मीन्स एक्स ॲक्सिसवर आपला हा 4 कोऑर्डिनेट असेल. ओके, आणि वाय ॲक्सिस पाहायला लागेल. वाय ॲक्सिसवर कोणता कोऑर्डिनेट आपल्याकडे आहे? 6. ओके, इट इज अ 6. सो मी लाईन ड्रॉ करतो ह्या ठिकाणी. ओके, मग ह्या लाईनचे इक्वेशन असेल व्हॉट इज द इक्वेशन ऑफ लाईन? 3x + 2y = 12. सो आय एम रायटिंग हिअर 3x + 2y = 12 हे लाईनचे इक्वेशन. सेकंड इंटरसेप्ट कोणते आहेत? 4 4. ओके, सो व्हॉट विल वन्स अगेन 4 x ॲक्सिस 4 y ॲक्सिस 4. ओके, तर हे दोन कोऑर्डिनेट थ्रू मी एक लाईन ड्रॉ करतोय. ओके, तर ह्या लाईनचे इक्वेशन असेल x + y = 4 हे सेकंड लाईनचे इक्वेशन. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला 4 वेगवेगळे पॉईंट्स ह्या ठिकाणी मिळतात. म्हणजे कोणते पॉईंट्स? ॲक्च्युअली 3 पॉईंट मिळतात. पण आता
सगळ्यात महत्त्वाचं आहे तर कोऑर्डिनेट कोणतं पॉईंट्स कोणते असतील. ज्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी कन्स्ट्रेंट टाईपच्या माध्यमातून आपण हा शेड्यूल डिझाईन केला आणि हे 4 पॉईंट्स आपण कॅल्क्युलेट केले OABC. पण एक्झॅक्टली ह्या डायग्राममध्ये नेमकं पॉईंट्स कोणते असतील मग हे कोण ठरवतं, हे तुमचं सिम्बॉल्स ठरवतात. ओके, कन्स्ट्रेंट टाईप. तर फर्स्ट इक्वेशन कन्सिडर ओरिजिन साईड, म्हणजे तुमची लाईन कोणती आहे 3x + 2y. हे जे लाईन तुम्ही ड्रॉ केलात ही लाईन, ओके, 3x + 2y ची ही लाईन आहे. तर ह्या लाईनच्या बिलो अँड विच ओरिजिन साईड मीन्स काय, ह्या लाईनच्या बिलो जो काही रिजन असेल तो तुमचा शेडेड रिजन असेल. बट सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे x + y = 4, पण इट्स नॉट ओरिजिन मीन्स अबोव द लाईन. ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या अबोव जो रिजन असेल, म्हणजे ह्या लाईनच्या बिलो पोर्शन आणि ह्या लाईनच्या अबोव पोर्शन, म्हणजे हा पोर्शन तुम्हाला ह्या ठिकाणी शेडेड रिजन असेल. ओके, इट इज युअर शेडेड रिजन. ओके, शेडेड पोर्शन असेल. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे 3च पॉईंट्स मिळतात. इट इज अ फर्स्ट पॉईंट, जस्ट आय एम रायटिंग हिअर, इट इज अ A, ओके, इट इज अ B आणि इट इज अ C पॉईंट. तर ह्या ठिकाणी आपण ह्याला नाव देऊ आपण ABC. असे 3 पॉईंट्स आपण ह्या ठिकाणी अलोकेट करता येतात. तर चला 1 बाय 1 तर शेडेड पोर्शन कोणता आहे आपण 1 बाय 1 पाहतो आपण ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल हिअर नेक्स्ट स्टेप. सो शेडेड पोर्शन ABC is the feasible region. Okay, and then whose vertices are, so A पॉईंटचं vertices काय मुलांना, आपण जर A पॉईंट बघितला आपण तर 4,0 x ॲक्सिस y0, देन B पॉईंट्स काय असतील आपल्याकडे 0,6 अँड C पॉईंट असेल सो 0, आय थिंक 4. ओके, एक्स अँड वाय ॲक्सिसला आपण इंटरसेप्ट करतो ना. सो हे तुमचे 3 कॉर्डिनेट्स आहेत. सो आय एम रायटिंग हिअर A कॉर्डिनेट काय आपल्याकडे ह्या ठिकाणी A 4,0, देन B कॉर्डिनेट आहे 0,6 अँड C कॉर्डिनेट आहे व्हॉट विल हिअर 0,4. तर असे 3 कॉर्डिनेट्स किंवा 3 व्हर्टायसेस आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर याचा वापर करून आपल्याला ह्या ठिकाणी आता नवीन रिजन काढायचं आहे. म्हणजे आता ॲक्च्युली काय मॅक्झिमम व्हॅल्यू ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. क्वेश्चनमध्ये सांगितलं ना आपल्याला त्यांनी मॅक्झिमाइज. ओके, चलो. सो मॅक्झिमम व्हॅल्यू ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम रायटिंग हिअर ABC 3 व्हर्टायसेस. ओके, मग आता A पॉईंट्स काय आपल्याकडे कॉर्डिनेट 4,0, देन B 0,6 अँड देन C 0,4. आता A कॉर्डिनेटमधून कोणते लाईन्स पास होतात हे आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावं लागेल. लाईन्स थ्रू वर्टेक्स. ओके, म्हणजे ह्या वर्टेक्समधून कोणकोणते लाईन पास होतात, 2 लाईन पास होतात ह्या पॉईंटमधून. फर्स्ट आहे 3x + 2y = 4, 12. सो 3x + 2y = 12 अँड सेकंड लाईन कोणती आहे मुलांना x + y = 4. तर अशा 2 लाईन्स ह्या ठिकाणी पास होतात. ओके, सो बी रिजनमधून कोणते लाईन पास होतात, फक्त एकच सिंगल लाईन पास होते. विच वन 3x + 2y = 12. सो 3x + 2y = 12 अँड C व्हर्टेक्समधून C कॉर्डिनेटमधून कोणती लाईन पास होते x + y = 4. सो राईट डाऊन हिअर x + y = 4. मग चला व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह मीन्स आपल्याला ह्या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यूज ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कोणत्या इक्वेशनचा वापर करावा लागेल, हे z = 4x + 6y हे जे इक्वेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे सुरुवातीला, मॅक्झिमाइज z = 4x + 6y. तर ह्या पॉईंटमध्ये आपल्याला इक्वेशनमध्ये हे कॉर्डिनेट्स ठेवायचे आहेत आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ए कॉर्डिनेट 4,0. सो एक्सची व्हॅल्यू काय असेल 4, एक्सची व्हॅल्यू काय असेल 4, वायची व्हॅल्यू 0, 0 × 6 0, 4 × 4 16. सो फर्स्ट ए कॉर्डिनेटला व्हॅल्यू कोणती असेल 16 असेल. नंतर 0,6, मग व्हॅल्यू ऑफ एक्स व्हॅल्यू इज अ 0, व्हॅल्यू ऑफ 6y इज अ 6. ओके, सो 4 × 0 0, 6 × 6 36. आफ्टर दॅट C कॉर्डिनेट 0,4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 4. सो एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू काय असेल ह्या ठिकाणी आता 4. सो 0 × 4 0, 4 × 6 24. ओके, तर ह्या ठिकाणी मला मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती असेल 36 इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. 36 इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू. मग फायनली तुमचं शेवटचं स्टेटमेंट काय असेल आपल्या ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल हिअर Z इज अ मॅक्झिमम. ओके, Z is a maximum value 36
व्हॅल्यू 36 ओके ॲट कुठल्या पॉईंटला बी पॉईंटला B0,6 दॅट इज व्हॅन x इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 6 ओके. तर ह्या पॉईंट्सला आपल्याकडे ह्या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 36 आहे बी पॉईंटला ओके. मग जो आपला जो रिजन जो पाहतो ना आपण ह्या शेडेड रिजनमध्ये A, B, C तर बी ह्या पॉईंटला आपला मॅक्झिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने आपण हे लुकआउट करतो ओके. दिस इज थर्ड एक्झाम्पल. मॅक्झिमाइज z इक्वल टू 7x प्लस 11y मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं मुलांनो. हे मेन इक्वेशन आहे. म्हणजे जे तुमचे कॉर्डिनेट असतील जे फायनल शेडेड रिजनचे ते शेडेड पोर्शनचे कॉर्डिनेट्स तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये पुट करून तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू फायनली कॅल्क्युलेट करायचे आहेत ओके. सो वी हॅव टू इक्वेशन्स. हे फर्स्ट आणि ह्या सेकंड इक्वेशन त्यांनी दिलेले आहेत. सो 3x प्लस 5y लेस दॅन इक्वल 26. सो राईट डाऊन हिअर इक्वेशन्स लिहून घ्या. सो व्हॉट विल 3x प्लस 5y इज इक्वल टू 26 आणि सेकंड इक्वेशन आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 30. आता मुलांना ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की आपल्याला इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल. सो 3x प्लस 5y इज इक्वल टू 26 आहे. सो सुरुवातीला तुम्हाला x इंटरसेप्ट काढण्यासाठी yची व्हॅल्यू तुम्हाला 0 कन्सिडर करावं लागेल. सो व्हॉट विल हिअर सो पुट किंवा कन्सिडर x इक्वल टू 0. सो 0 इंटू 3 0. So 5y is equal to what will here 26 ओके. मग बहुत वन बाय वन काय करता येईल आपल्याला. सो y इज इक्वल टू 26 डिवाइड बाय 5. 5 हा मल्टिप्लिकेशनमध्ये राईटला काय होतो तो डिवाइडमध्ये असेल ओके. 26 बाय 5. मग आफ्टर दॅट वन बाय वन बघूत आपण. तर ह्या ठिकाणी काय केलं आपण. सो 26 डिवाइड बाय 5. सो 26 डिवाइड बाय 5 जर कॅल्क्युलेट केला तर व्हॉट विल आन्सर वी हॅव 5.2. सो मग ह्या ठिकाणी वायची व्हॅल्यू किती असेल 5.2. म्हणजे 5.2 हा आपला इंटरसेप्ट मिळाला. सो वाय इंटरसेप्ट व्हॉट विल हिअर 5.2. आता ह्या ठिकाणी वाय कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक्सची व्हॅल्यू 0 कन्सिडर केलं. त्याच पद्धतीने काय करावं लागेल. सो एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वाय कन्सिडर काय करावं लागेल 0. सो व्हॉट विल पुट वाय इज इक्वल टू 0. सो पुट करा ह्या ठिकाणी तुम्ही. सो yची व्हॅल्यू 0. 0 इंटू 5 0. सो व्हॉट विल हिअर 3x प्लस 0 इज इक्वल टू 26. 3x इज इक्वल टू 26 ओके. सो नेक्स्ट स्टेपला असेल x 26 डिवाइड बाय 3. सो व्हॉट विल हिअर 26 डिवाइड बाय 3 काय असेल आता 26 डिवाइड बाय 3 8.66. सो व्हॉट विल हिअर 8.66 म्हणजे 8.6 ह्या सेंटीमीटर पॉईंटला आपल्याला ह्या ठिकाणी अलोकेट करायचे आहेत. चला बघूत वन बाय वन. सो एक्स ॲक्सिस काय असेल 8.6 ओके. सो एक्स इंटरसेप्ट मिळाला वाय इंटरसेप्ट आपल्याला भेटलेला आहे. आता सेकंड वन. सो व्हॉट विल 5x प्लस 3y इक्वल टू 30 इक्वेशनची इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचे मुलांना आपल्याला. 5x प्लस 3y इज इक्वल टू 30. सो एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वाय 0 कन्सिडर करा आणि वाय कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्स 0 कन्सिडर करा ओके. सो आपण अगोदर वाय कॅल्क्युलेट करू. सो पुट एक्स इक्वल टू 0. सो पुट द हिअर 0 इंटू 5 0 देन 3y इज इक्वल टू 30. सो y इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 3 हा मल्टिप्लिकेशनमध्ये. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y इज अ 10. म्हणजे y इंटरसेप्ट किती मिळाला आपल्याला मुलांना ह्या ठिकाणी 10. मग आता y कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण x 0 कन्सिडर केलं इंटरसेप्ट काढण्यासाठी त्याच पद्धतीने x काढण्यासाठी y 0 कन्सिडर करा. सो व्हॉट विल हिअर पुट y इज इक्वल टू 0. सो वन्स अगेन सो 5x प्लस 3 इंटू y 3 into y means 3 into 0 0 is equal to 30. So x is equal to 30 divided by 5. So what the value of x is 6. म्हणजे ह्या ठिकाणी x इंटरसेप्ट किती मिळाला आपल्याला 6. तर आपल्याला असे दोन इंटरसेप्ट मिळाले आहेत. आता मुद्दा आहे कॉन्स्टंट टाईप. तर लेस दॅन इक्वल टू दिलाय ओके. लेस दॅन इक्वल टू दिलाय म्हणजे ह्या ठिकाणी काय असेल फिजिबल रिजन काय असेल ओरिजिन साईड. म्हणजे ओरिजिन साईडकडे आपल्याला ह्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे शेडेड रिजन ओके. चला मग आता आपल्याला कॉर्डिनेट्स मिळालेले आहेत म्हणजे आपल्याला इंटरसेप्ट मिळालेले आहेत. ते इंटरसेप्ट मिळाले त्याचा वापर करून आपल्याला ह्या ठिकाणी चला कॅल्क्युलेट करू काय असतील आता. सो इट इज द थर्ड क्वेश्चनचं कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट लाईन काय आपल्याकडे 3x प्लस 5 को 26चे कॉर्डिनेट काय 8.6 5.2. सो 8.6 5.2 आता मुलांनो हा ग्राफ पेपरचा थोडासा आहे तुम्ही
ॲक्युरेट ग्राफ पेपरमध्ये काढू शकता. सो वॉट विल 8.6 एक्स ॲक्सिसवर 8.6 म्हणते, आय थिंक सो इट इज 8.5 आणि इट विल बी हिअर. ओके, इथं असेल. आणि नंतर काय दुसरा क्वेश्चन कोऑर्डिनेट काय 5.2. सो 5 वाय ॲक्सिसवर 5.2 मीन्स लाईक दॅट वन. ओके, चला हे लाईन आपण ड्रॉ करूया ह्या ठिकाणी. सो हिअर 8.6 अँड वेर इज द 5. हां, ओके, गॉट इट. ही लाईन ड्रॉ केली. ओके, तर ह्या लाईनचं इक्वेशन काय असेल म्हणून आपल्याकडे 3x + 5y = 26. हे लाईनचं इक्वेशन. आता सेकंड कोऑर्डिनेट काय, एक्स ॲक्सिस 6 आणि वाय 10. एक्स ॲक्सिस 6 आणि वाय इज 10. सो सिम्पल, क्लिअर आहे. ओके, तर ह्या ठिकाणी असा रिजन ह्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ओके, इक्वेशन असेल सो वॉट विल 5x + 3y = 30. हे तुमचं इक्वेशन आहे. चला, मग आता तुम्हाला शेडेड रिजन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर रिजन ओरिजिन साईड सांगितले, कन्स्टंट टाईपनुसार आपण काय केले, ओरिजिन साईड. म्हणजे ह्या दोन लाईन जिथं पास होतात त्या दोन लाईनपासून खालचा जो रिजन आहे हा कॉमन रिजन आहे. आता जर आपण विचार केला कॉमन रिजन कोणता असू शकतो, तर हा जी लाईन पास झाली आहे तर ह्या लाईनचा बिलो द लाईन. ओके, बिलो द लाईन. ओरिजिन साईड मी हा इट इज ओरिजिन साईडकडे आपल्याला शेडेड रिजन काढायचं आहे. तर हे लाईनच्या बिलो, बट अजून एक सेकंड लाईन आपण ह्या ठिकाणी पास झालेली आहे. तर ह्या लाईनच्या बिलो म्हणजे दोघांचा कॉमन पोर्शन कोणता येतो, बिलो द लाईन दिस वन. ओके, सो इट इज युअर कॉमन पोर्शन. ओके, इट इज युअर कॉमन पोर्शन. तर हा तुमचा असेल ह्या ठिकाणी शेडेड पोर्शन. ओके, मग आता आपल्याकडे 4 पॉईंट्स ह्या ठिकाणी आहेत. फर्स्ट आहे ओ, त्याचे कोऑर्डिनेट आहेत 0,0. इट इज आय एम गिव्हिंग ए नेम, इट इज अ बी आणि इट इज ऑल्सो सी. ओके, ओ ए बी सी असे 4 कोऑर्डिनेट त्या ठिकाणी आहेत. आता चला, ए कोऑर्डिनेट्स काय असेल 6,0. बी कोऑर्डिनेट आपल्याला माहीत नाही. सी कोऑर्डिनेट काय असेल आपल्याकडे 0,5. तर असे 4 कोऑर्डिनेट पण आपल्याला बी कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सिम्पल आहे मुलांनो, बी कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक लक्षात ठेवा की बी पॉईंटमधून 2 लाईन पास झाल्या. ह्या 2 लाईनचा वापर आपल्याला करून ह्या ठिकाणी एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करता येतो. ओके, चला बोथ 1 बाय 1. आता हा ग्राफ तुम्हाला समजला असेल, हा काढणं गरजेचं आहे. ओके, चलो, कारण ह्याच्या माध्यमातून तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळतात. ओके, ग्राफ पेपर मस्ट. चल, मग आता नेक्स्ट बघू ह्या ठिकाणी. मग शेडेड रिजन काय, आता इट इज अ पोर्शन. ह्या पॉईंट्सला मार्क्स नाहीत मुलांना, एक लक्षात ठेवा. हे जे मी आता इथं जे लिहिलेलं आहे रायटिंग, ह्याला मार्क्स नाहीत. फक्त तुम्ही ह्या ठिकाणी इंटरसेप्ट कसे काढलात, इंटरसेप्ट इथे लिहितात हे इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या इंटरसेप्टचा वापर करूनच तुम्हाला ह्या ठिकाणी हा ग्राफ पेपर काढता आला पाहिजे. ओके, सो मग आता नेक्स्ट पॉईंट. मग आता काय शेडेड रिजन कोणता आहे बघू. चला, ह्या ठिकाणी शेडेड रिजन आपण पाहिलं आहे. सो वॉट विल शेडेड पोर्शन O A B C, okay, is the feasible region whose vertices are O 0,0 आफ्टर दॅट ए. हां मुलांनो, इथे जरा थोडंसं ए पॉईंट म्हणजे आपण ह्या ठिकाणी काय घेतला होता, ए हा काय तो ह्या ठिकाणी 6,0. इज विच वन 6,0. दॅन बी पोर्शन आपल्याला माहीत नाही, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅन नेक्स्ट आहे सी. ओके, मग सी पोर्शन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 0,5. आता 0,5 म्हणता येत नाही, कारण आपण थोडंसं आपण एक रिअरेंजमेंट्स केले. 5 मीन्स वॉट विल हिअर, सो 26/5. ओके, इथे काय असेल आपल्याकडे 26/5. हे 5.2 होता. 5.2 मीन्स वॉट विल 26/5. ओके, 0.52. सो ह्या ठिकाणी आपल्याला 0,5.2 हे असं आपल्याला ह्या ठिकाणी घेता येईल सी रिजनसाठी. ओके, चलो, मग आता बी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बी पॉईंट कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करण्यासाठी बी पॉईंट्समधून 2 लाईन इंटरसेक्ट होतात. ते कोणते इंटरसेक्ट लाईन्स आहेत, दिस वन 3x + 5y = 26 आणि सेकंड कोण आपल्याकडे 5x + 3y = 30. तर ह्या दोन इक्वेशनचा वापर करायचा आपल्याला. सो बी पॉईंट किंवा फ्रॉम द बी पॉईंट्स थ्रू 2 लाईन पासेस किंवा इंटरसेक्ट आपण तुम्ही असं म्हणू शकता. सो फर्स्ट वन कुठले आहेत आपल्याकडे ह्या ठिकाणी,
3x प्लस 5y इज इक्वल टू 26 आणि सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 5x प्लस 3y इज इक्वल टू 30. आता हे दोन इक्वेशन्स कॅल्क्युलेट करून आपल्याला एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायचे, एक्स आणि वायचे व्हॅल्यूज. तर सिम्पल आहे. आता ह्या दोघांमध्ये कॅन्सलेशन काय होतो का, नाही होत. तर सिम्पल ह्या फर्स्ट इक्वेशनला आहे, आय एम गिविंग इट इज इक्वेशन 1, इट इज इक्वेशन 2. सो फर्स्ट इक्वेशनला काय करा मुलांनो, 5 ने मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन 2 ला -3 ने मल्टिप्लाय करा. सो मीन्स व्हॉट विल हिअर, थोडे चेंजेस होतात. सो 5 3 व्हॉट विल हिअर 15, देन 5 5 25, सॉरी 15x, then plus 5 5 25y is equal to, once again 26 into 5, what will here 130. So what will 130. So next, now after that -3 ने multiply का -3 5 minus 15x, then -339y is equal to -90. So calculate करायचे, प्लस 15 -15 cancel, 25 minus 9. ओके, सो 25 minus 9 कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर आठे असेल 16y आणि व्हॉट विल हिअर 130 मायनस विच वन 90. आन्सर इज 40. ओके, सो y इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल 40/16. ह्या ठिकाणी असं y कॉर्डिनेट मिळतो. ओके, आता 40/16 जर कॅल्क्युलेट केला म्हणलं तर तुम्हाला आन्सर 2.5 मिळतं. सो y ची व्हॅल्यू काय असेल 2.5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y इज 2.5. ओके, दॅन आता y कॉर्डिनेट आपण काढलेला आहे, तसं त्याप्रमाणे x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. आलेली y ची किंमत 2.5 तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो व्हॉट विल हिअर पुट y इज इक्वल टू 2.5. वेर इज दॅट, इन इक्वेशन 1. सो पुट करा ह्या ठिकाणी. सो इक्वेशन 1 काय आहे 3x प्लस, सो 5 2.5 इज इक्वल टू 26. ओके, सो मग ह्या ठिकाणी आन्सर असेल 3x प्लस 112.5 इज इक्वल टू 26. वन्स अगेन ह्याला रिकॅल्क्युलेट करा. सो नेक्स्ट स्टेप 3x इज इक्वल टू व्हॉट विल 26 मायनस 12.5. ओके, मग आता ह्या ठिकाणी 26 मायनस 12.5 जर कॅल्क्युलेट केला आपण तर 13.5 मिळतं. सो 3x इज इक्वल टू 13.5. ओके, सो x इज इक्वल टू 13.5 डिवाइड बाय 3, 4.5. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x इज 4.5. मीन्स ह्या ठिकाणी बी कॉर्डिनेट्स काय आपल्याकडे ह्या ठिकाणी. सो बी पॉईंट्स आर 4.5 अँड अनदर इज 2.5. ओके, सो हे पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आता त्यानंतर आता हे सगळे पॉईंट्स कॉर्डिनेट तुम्हाला माहीत आहेत, तर ह्या कॉर्डिनेटचा वापर करून तुम्हाला आता काय करायचं आहे, नवीन बिट्स बनवायचे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी व्हर्टेक्स कोणते आहेत. ओके, बोथ 1 by 1. सो मीन्स तुम्ही त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता किंवा अशी कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे काय झेड इक्वल टू मेन इक्वेशन काय मुलांना आपल्याकडे 7x प्लस 11y हे मेन इक्वेशन आहे. ओके, तर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला 1 by 1 व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. ओके, बोथ काय काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल ओ पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत 0,0. मीन्स वॉट, एक्सची व्हॅल्यू काय ठेवायचं आपल्याला 0 0. ओके, मग झेड ॲट म्हणजे झेड मॅक्झिमम व्हॅल्यू झेड ॲट 0,0. सो पुट द व्हॅल्यू 0 0. सो 0 + 0 इज इक्वल टू वॉट विल 0. ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू होता इथे आहे का, नाही आहे. नंतर पुन्हा झेड ॲट ए कॉर्डिनेट काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 6,0. सो एक्सची व्हॅल्यू 6 पुट करा. 7 6 11, वायची व्हॅल्यू 0, 42 इज द आन्सर. ओके, नेक्स्ट स्टेपला वन्स अगेन झेड ॲट नेक्स्ट कोण आहे आपलं बी कॉर्डिनेट काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 4.5, 2.5. सो पुट हिअर 4.5 देन प्लस 11 2.5. ओके, चला कॅल्क्युलेट करू आपण बघू ह्या ठिकाणी काय आपल्याकडे मिळेल. सो 7 4.5 देन प्लस 11 2.5. हां 59. आन्सर व्हॉट विल वी हॅव 59. गॉट इट. सो 59 आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेला आहे. नेक्स्ट लास्ट पॉईंट काय आपल्याकडे झेड ॲट सी
सी पॉईंट किती आपल्याकडे ह्या ठिकाणी व्हॉट इज द सी पॉईंट? सी पॉईंट आहे सो 0,5.2 0,5.2. सो पुट करा ह्या ठिकाणी मुलांनो 7 एक्सची व्हॅल्यू 0 देन 11 वायची व्हॅल्यू आहे 5.2. सो फायनली आन्सर काय असेल 11 × 5.2 11 × 5.2 आन्सर 57.2 57.2. आता मुलांना हे मला सांगायच्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती असेल? मोठी व्हॅल्यू कोणती आहे मॅक्झिमम व्हॅल्यू? हॅलो 59 इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, मग फायनली असं लिहिता येईल आपल्याला Z हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ओके व्हॅल्यू 59 ॲट कुठल्या पॉईंटला? बी पॉईंटला. व्हॉट इज द बी पॉईंट? 4.5, 2.5 हे आपल्याला असं घेता येतं. ओके, दॅट इज व्हॅन x इज इक्वल टू काय 4.5 अँड y इज इक्वल टू 2.5. सो दॅट इज द फायनल आन्सर. सगळ्यात महत्त्वाचा हा पोर्शन खूप महत्त्वाचा आहे सगळ्यात. ओके, म्हणजे आपण फायनलाइज करतो. तर अशा पद्धतीने ह्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके, सो दिस इज फोर्थ क्वेश्चन. मॅक्झिमाइज z इक्वल टू 10x प्लस 25y म्हणजे आपला मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा याचा वापर करून. पण हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला अगोदर x आणि y कोऑर्डिनेट लागेल. बघू त्यासाठी त्याने आपल्याला 3 इक्वेशन दिलेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर 3 इक्वेशन्स 1 बाय 1 आपण ह्या ठिकाणी बघायचं आहे. x लेस दॅन इक्वल टू 3 म्हणजे याचा अर्थ हे काय असेल आपल्याकडे x इक्वल टू 3 हे आन्सर असेल. तर इंटरसेप्ट काय असेल मुलांनो? x इक्वल टू 3 आणि कन्स्ट्रेंट टाईप काय आहे? ओरिजिन साईड. ओके, ओरिजिन साईड. नेक्स्ट इक्वेशन आहे ह्या ठिकाणी y लेस दॅन इक्वल टू 3. सो व्हॉट विल y इक्वल टू काय असेल? 3. इंटरसेप्ट असेल y इक्वल टू 3. सो कन्स्ट्रेंट टाईप असेल ओरिजिन साईड. ओके, अँड देन फायनल इक्वेशन शेवटचं विच वन? x प्लस y इज इक्वल टू 5. आता ह्या ठिकाणी तुम्हाला इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मुलांनो इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की x कॅल्क्युलेट करायचं आहे इंटरसेप्ट. तर वायची व्हॅल्यू काय कन्सिडर काय करा? 0. सो x प्लस 0 x. सो व्हॉट इज द इंटरसेप्ट काय असेल? एक्सची व्हॅल्यू 5 आणि y पण काय असेल ह्या ठिकाणी 5. कारण इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 1 बाय 1 x आणि y हे 0 0 कन्सिडर करतो. ओके, डन. मग नेक्स्ट स्टेप व्हॉट विल हिअर? कन्स्ट्रेंट टाईप ओरिजिन साईड. ओके, कन्स्ट्रेंट टाईप काय असेल? ओरिजिन साईड असेल. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय काय लागतं. हे 3 इक्वेशन्स आहेत आणि आपल्याला नंतर ड्रॉ करायचं आहे. चला, सो ग्राफिकल मेथडचा वापर करून आपण ह्या ठिकाणी सॉल्व करतोय. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल x इक्वल टू 3. ओके, x इक्वल टू 3 हे लाईन तुम्हाला ह्या ठिकाणी पास करावं लागेल. okay, x equal to 3, it's a line equation. Okay, next one, y equal to 3. It's the next, which one? Y equal to 3 line, and after that which one? 5 5. Okay, coordinate बघा दिले त्याने आपल्याला x आणि y axis मध्ये. So what will here 5 and also is here 5. So we draw this one. Okay, so ह्या लाईनचे इक्वेशन असेल x प्लस y इज इक्वल टू 5. तर ही लाईनचे इक्वेशन आहे. चला मग मुलांनो 1 बाय 1 कॅल्क्युलेट करू ह्या ठिकाणी. आता हे झालं. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला? ओरिजिन साईड सांगितलं आहे. म्हणजे ॲक्च्युली ह्या ठिकाणी शेडेड रिजन कोणतं आहे आपल्याकडे? फिजिबल रिजन कोणतं आहे? ओरिजिन साईड. म्हणजे ऑल जे इक्वेशन्स जे आहेत हे जे सगळे इक्वेशन्स आहेत ते कसे? ओरिजिन साईडकडे, म्हणजे बिलो द लाईन. ओके, ओरिजिन साईड म्हणजे काय? जी लाईन आपण ड्रॉ करतो एक लक्षात ठेवा. ओरिजिन साईड मीन्स बिलो द लाईन आपला हा शेडेड रिजन असतो आणि नॉट ओरिजिन मीन्स अबव द लाईन. मग आता बिलो द लाईन आपल्याला तिघांमध्ये कॉमन, म्हणजे ह्या लाईनचा कॉमन पोर्शन बॉटम, ह्या लाईनचा कॉमन पोर्शन हा बॉटम लाईन आहे आणि हा जो स्ट्रेट x इक्वल टू 3 जी इक्वेशन घ्या त्याचा कॉमन रिजन हा बॉटम लाईन आहे. म्हणजे तुमचा हा शेडेड रिजन काय असेल? दिस वन. ओके,
हा असेल तुमचा शेडेड रिजन. मग आता ह्याला फिक्स पॉईंट करा. तर हा झाला तुमचा सेंटर पॉईंट ओ मीन्स 0,0. हा असेल तुमचा ए पॉईंट मीन्स 3,0. हा पॉईंट बी असेल जो की तुम्हाला माहीत नाही आहे. हा असेल सी पॉईंट जो की तुम्हाला अवेलेबल नाही आणि हा आहे कुठला डी पॉईंट जो की 0,3. तर आपल्याकडे ह्या ठिकाणी टोटल 5 पॉईंट्स मिळालेले आहेत ओ ए बी सी डी. ओके, ओ हे तुमचा बी टू सी अँड देन दिस वन रिजन अँड फायनली दिस वन. तर हा ब्लॉक तुम्हाला ह्या ठिकाणी मिळालेला आहे. चला मग बोथ वन बाय वन कोणकोणते कॉर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत. तर शेडेड रिजन बघू कोणता आहे. सो शेडेड पोर्शन, ओके, शेडेड पोर्शन ओ ए बी सी डी, ओके, इज द फिजिबल रिजन. हा कुठला रिजन आहे आपला मुलांनो, इट इज द फिजिबल रिजन. ओके डन. मग आता ओ ए बी सी डी, मग कॉर्डिनेट्स काय आहेत आपल्याकडे, ओचे कॉर्डिनेट्स काय आहेत आपल्याकडे, ओचे पॉईंट्स आहेत 0,0, ए पॉईंट आहेत आपल्याकडे 3,0. तर आपल्याला बी सी आणि डी किती आहेत 0,3. तर आपल्याला बी आणि सी पॉईंट आपल्याला माहीत आहेत का, नाही, ते कॅल्क्युलेट करावं लागेल. हे व्हर्टायसेस आहेत, ओ ए बी सी डीचे व्हर्टायसेस आहेत. तर बी सी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ह्या ठिकाणी बी इज द पॉईंट इंटरसेक्शन ऑफ लाईन, म्हणजे काय, बी पॉईंट थ्रू. आता जो बी पॉईंट आहे तर बी पॉईंट थ्रू मुलांनो किती लाईन पास झाले, 2 लाईन पास झालेत. एक आहे तुमची x=3 हे लाईन पास झालेली आहे आणि सेकंड लाईन कुठली पास झाली आहे, x+y=5. सो फ्रॉम असली तुम्ही फ्रॉम बी पॉईंट 2 लाईन्स पासेस. ओके, कोणती लाईन पास झाली पहिली, फर्स्ट ऑफ ऑल x=3 अँड सेकंड आहे x+y=5. ओके, मग चला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग x=3 ही व्हॅल्यू पुट करायची तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये. सो 3 + y=5. सो y=5 - 3. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y इज 2. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे असे 2 लाईन्स मिळतात, x=3 आणि y=2. ओके, म्हणजे बी कॉर्डिनेट मिळाले आपल्याला. मग बी कॉर्डिनेट्स काय आपल्याकडे मुलांनो 3,2. ओके, तसंच त्याच पद्धतीने आता सेकंड वन सी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फ्रॉम सी पॉईंट, आता सी पॉईंट कुठे, वेर इज द सी पॉईंट, इट इज अ सी पॉईंट. तर सी पॉईंट थ्रू 2 लाईन पास आहेत, एक हॉरिझॉन्टल आणि एक क्रॉस. ओके, इन्क्लायनेशन. तर y=3 आणि सेकंड x+y=5. चला मग फ्रॉम सी पॉईंट 2 लाईन पासेस. ओके, विच वन, y=3, दिस वन, हे लाईन, आणि सेकंड लाईन कोणती आहे, x+y. ओके, सो x+y=5. मग ह्या ठिकाणी मुलांचं पुट करा. सो व्हॉट विल, yची व्हॅल्यू 3 ठेवा. सो x+5. सो 5 - 3. सो x व्हॉट विल हिअर 2. ओके, मग आता सी कॉर्डिनेट काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 2,3, x ॲक्सिस y ॲक्सिस. ओके, 2,3 x कॉर्डिनेट y कॉर्डिनेट. ओके डन. तर ह्या ठिकाणी आपल्याला कॉर्डिनेट मिळालेले आहेत ह्या ठिकाणी. सो चला मग आता ह्या कॉर्डिनेटचा वापर करून आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यूज काढायचं आहे, पण कुठे पुट करावं लागेल, z=10x + 25y. ओके, मग ह्या ठिकाणी चला वन बाय वन. सो व्हॉट विल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपल्याला माहितीच आहे. विच इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन means z=, so z= what will here 10x + 25y. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आपल्याकडे 10x + 25y. तर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला ते व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. कोणत्या व्हॅल्यूज, जे 0 ओ ए बी सी डी हे जे कॉर्डिनेट्स पुट करायचे आहेत. सो व्हॉट विल ह्या ठिकाणी चला पुट करूत आपण वन बाय वन. सो z@o 0,0 कॉर्डिनेटचा. सो पुट करा ह्या ठिकाणी 10, x व्हॅल्यू 0, 25, yची व्हॅल्यू 0. व्हॉट द आन्सर इज फायनली 0. ओके, नेक्स्ट स्टेप, z@ नेक्स्ट पॉईंट कुठला, कॉर्डिनेट ए पॉईंट काय आपल्याकडे 3,0. सो एक्सची व्हॅल्यू किती आहे 3, 25, yची व्हॅल्यू 0. व्हॉट इज द आन्सर 30. ओके, नंतर पुन्हा वन्स अगेन z@ बी पॉईंट काय 3,2. सो 10, 3 + 25 then 2, 10, 3, 30, 30, 50, 80. Okay, so next step, z@ C point. What is the C point? 2,3. So 2,3 is equal to, so what will here 10 to 25
then 3. So it also 75 and 20 95. Okay, and then Z at last point कुठला आहे D. what is the D point 0,3 काय असेल 0,3. सो एक्स ॲक्सिस असेल ह्या ठिकाणी 0 अँड वाय ॲक्सिस काय असेल ह्या ठिकाणी 3. सो व्हॉट इज द आन्सर ह्या 25 × 3 75. ओके, सो ह्या ठिकाणचं मुलांनो मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 95. मी तर तुम्ही लिहा ह्या ठिकाणी लिहू शकतात झेड हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू हाऊ मच 95. 95 इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट कुठल्या पॉईंटला C पॉईंटला. सो व्हॉट इज C पॉईंट 2,3. सो दॅट इज व्हॅन what will x is equal to 2 and y is equal to what will 3. तर अशा ह्या ठिकाणी आपल्याला अलोकेट करता येईल. ओके, ठीक. आता ह्या ठिकाणी जे 4 क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, तर बाकीचे क्वेश्चन जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चर रेकॉर्डिंग करून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये मिळेल. ओके.